हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज ना मी तुमच्याशी ना कैरीचं लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर इथे ना मी काल कैऱ्या आणल्या होत्या, त्याला स्वच्छ ना पाण्यात ना दिवसभर ठेवलेलं होतं आणि संध्याकाळी छान असं ना कोरड्या कापडाने त्या कैऱ्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि नंतर त्या छान अशा ना फोड्या करून घेतलेल्या आहेत. बघा इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर त्या ना छान अशा कट करून ना मी फॅनच्या हव्याखाली ना 1-2-3 तास ना मी वाळत घातलं होतं आणि पूर्णपणे ना याच्यातलं ना जे काही कैरीचं पाणी वगैरे असतं ना ते पूर्णपणे असं ना कोरडं कोरडं झालं पाहिजे. तर इथे बघा मी सर्व अशा ना कैरीच्या फोड्या एका टोपलीमध्ये घेतल्या आणि इथे तुम्हाला दाखवते की कैरीच्या छान अशा फोड्या करून घ्यायच्या आणि त्याच्यातलं ना कोय असते ना तीच बाजूला काढायची. तर इथे ना मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तर मी इथे ना अगोदर तुम्हाला सांगते की 30 कैऱ्या घेतल्या होत्या मी आणि 30 कैऱ्याच्या बघा एवढ्या अशा फोड्या झालेल्या आहेत. तर मी इथे ना हळद लावून घेतली कैरीला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. पण शक्यतो ना मोठं मीठ असेल तर ना खूप छान आणखीन, पण माझ्याकडे मोठं मीठ नव्हतं म्हणून मी बारीकच मीठ वापरलेलं आहे. तर आधीच्या काळी ना मोठंच मीठ वापरायचे बरं का या कैरीच्या लोणच्यासाठी. तर कारण ना जास्त दिवस टिकतं आणि जेवढं जास्त मीठ असेल ना तेवढी आपली कैरी ना जास्त दिवस टिकते आणि तेलसुद्धा भरपूर पाहिजे. पण आमच्या घरामध्ये तेल जास्तीचं कोणाला आवडत नाही म्हणून मी थोड्याच प्रमाणात मी तेल इथं वापरणार आहे. एक 15 मिनटं ना मी इथे कैरीला ना हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवते, कारण त्याचं पाणी सुटतं आणि छान असं ना एकजीव होतं बरं का हळद आणि मिठाचं. तर इथे मी मोहरी घेतलेली आहे 1 वाटी. तर छान असं ना ती भाजून घ्यायचं आहे. तर मोहरी घेतली आणि ते थोडीशी तडतडली ना ती मोहरी काढून घ्यायची आणि नंतर नाही ते मी मेथीचे दाणे ना 2 चमचे घेतलेले आहेत, ते पण ना मी ते भाजून घेते. मोहरीमध्येच मी भाजून घेतलेलं आहे. तर ते थंड व्हायला बाजूला ठेवायचं आणि नंतर ना ते आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर खूप सोपी आणि साधी अशी नाही आपली रेसिपी आहे बरं का. तर मोहरी छान भाजून घेतली हलकीशी आणि मिक्सरला आपण ना जाडसर वाटून घेतलेली आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये ना मी कैरीचे तुकडे बाजूला ठेवलेले आहेत आणि हे आहे ना वाटण मेथीचे दाणे आणि आपली मोहरीची छान अशी ना जाडसर वाटून घेतलेलं आहे मोहरी पण मी. आणि ते बघा तुम्हाला दाखवते मी याच्यामध्येच ना थोडंसं ब्याडगी तिखट आणि थोडंसं लाल तिखट मी टाकलेलं आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता, पण मी जास्त करून ना ब्याडगीचं तिखट वापरलेलं आहे. लाल तिखट मी किंचितच टाकलेलं आहे आणि नंतर ना इथे लोणच्याचा मसाला वापरलेला आहे कैरीचा. तर तो आता ना छान असा ना मसाला परतून घ्यायचा आहे. तर इथे ना मी तेल गरम करून ठेवलं होतं आधीच. मग ते थोडंसं कोमट म्हणजे पूर्णपणे थंड झालं ना तर आपण ना या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि नंतर ना मसाला एकजीव करून घ्यायचा, म्हणजे छान असा ना या तेलामध्ये मसाला डुबला पाहिजे. तर खूप छान हे रेसिपी आहे बरं का. आणि कैरीचं लोणचं कसं असते माहिती आहे का, तुम्हाला तर माहितीच आहे. उन्हाळ्यात ना खूप म्हणजे खूप या कैरीचं लोणचं ना खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे बरं का. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात कैरीचं लोणचं बनवलं जातं. तर इथे मी ना माझ्या अंदाजेनुसार मी इथं तेल वापरलेलं आहे. थोडंसं जास्तच तेल वापरायचं, त्याच्यामुळे ना आपल्या कैरीचं लोणचं ना जास्त दिवस टिकतं. तर इथे ना मी मसाला छान असा ना ॲड करून घेतलेला आहे. तर इथे बघा मगाशी ना मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं कैरीच्या फोडांना. तर आता हा मसाला ना मी कैरीवरती ना ओतून घेतलेला आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये थोडंसं तेल मी कमीच वापरलं आहे. तुम्ही थोडंसं जास्तीचं वापरलं तरी चालेल, कारण जेवढं जास्त तेल असतं ना तेवढं जास्त दिवस आपल्याला कैरीचं लोणचं टिकतं. कारण थोड्याच प्रमाणात मी बनवलेलं आहे. इथे बघा नाही म्हटलं तर 31 कैरीचं बनवलेलं आहे मी. तर ना हा घरगुती कैरीचं लोणचं आणि ताज्या कच्च्या कैरी आणि याचा सुगंध आणि मसाल्याचा सुगंध तर ना खूप छान बरं का. आणि याचं परफेक्ट मिश्रण तयार केलेलं आहे मी इथे. आणि हे कैरीचं लोणचं कसं आहे माहिती आहे का, आपण जेवताना एक जरी फोड घेतलं ना आणखीन जेवणाची आपली चव वाढवते. आणि एक चपाती खायच्या ऐवजी आपण 2 चपाती खातो बरं का लोणचं असल्यानंतर. भाकरी पोळी किंवा पराठा सोबत पण आपण ना हे कैरीचं लोणचं खाऊ शकतो आणि भातासोबत पण खूप छान आणि स्वादिष्ट लागतं बरं का. आणि घरच्या घरी बनवल्यामुळे त्यात ना आपण बनवलेलं प्रेम आणि
स्वच्छता आणि पारंपरिक चव कायम राहते. म्हणून इथे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप छान इथे ना आपलं कैरीचं लोणचं बनलेलं आहे. आणि मी पहिल्यांदाच कैरीचं लोणचं बनवलं आहे बरं का. कारण याच्या आधी ना मम्मीनंच बनवून द्यायची मला तिकडून माहेरकडून. पण आता म्हटलं आता चला मीच बनवून बघते कशा होतात कैरीचं लोणचं, थोड्या प्रमाणात तरी बनवूया. तर म्हणून ना मी इथे ट्राय केलेलं आहे. तर इथे मग मस्त असं ना आपल्या कैरीचं लोणचं बनलेलं आहे. तर तुम्हाला आणखीन थोडंसं जवळून दाखवते. तर हे कैरीचं लोणचं ना वर्षभर टिकतं आणि छान असं ना आपण ना काचेची भरणी किंवा चिनी मातीची भरणी घ्यायची. तर आधीच्या काळी ना अशा मडक्यामध्ये वगैरे ना ठेवायची आमची आजी वगैरे. पण आता कुठं आहेत मडके. पण छान असं ना काचेच्या भरणीमध्ये मी स्टोअर करून घेते. अगोदर काचेची भरणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर ना कोरड्या कापडाने ती पुसून घ्यायची. पूर्ण ती सुकली पाहिजे भरणी. आणि नंतर इथे बघा मी छान असं ना सर्वच ना कैरीचं लोणचं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जवळपास ना आपल्याला या कैरीचं लोणचं या काचेच्या भरणीने भरलेलं आहे. आणि डेलीसाठी ना आपण एक छोट्या काचेच्या भरणीमध्ये काढून ठेवायचं. म्हणजे डेली हात लागता कामा नये. आपण कैरीचं लोणचं घेताना ना चमच्याचे साह्यानेच घ्यायचं बरं का. आणि खूप छान हे कैरीचं लोणचं मी आज बनवलेलं आहे. आणि बनवलेल्यामध्ये ना खूप मला आनंद झाला आहे बरं का. आणि पहिल्यांदा बनवलं आणि खायला पण एकदम टेस्टी झालं. आणि तुम्ही कशा पद्धतीने कैरीचं लोणचं बनवता ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवलेलं कैरीचं लोणचं ते कसं झालं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा ना कैरीचं लोणचंचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.